नामा मने उठले नामा मने उठले दूत नामा मने उठले दूत हे नामा मने उठले दूत नामा मने उठले दूत नामा मने उठले दूत नामा मने उठले दूत रडे माया रडे माया रडे 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 माया करिया कांत 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 या चाली तिकडच्या चोपड्याकडच्या ऐरानपट्टी म्हणल्या तिकडे नुसता आवाज काढला ना रडे माया करिया कांत हो बुडा खाटीवर उठून बसला आणि म्हातारा सांगे डल्लीले तिकडे डल्ली म्हणतात म्हातारी बाई बुडा म्हणे आता आला म्हणे साला लाईनवर म्हणे आता म्हणे बुवानं कीर्तन बंद केलं गड्या दुसरीच चाल लावली नाही का म्हटले तसा परमात्मा ती माया रडायला लागली कंसानं बघितलं सुद्धा नाही तिला खाली आदळली ती उरी गेली आणि सांगायला लागले तुझं लागी वधी उपदला माझा आधी मला काय मारतो माझ्या अगदर गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे प्रगट झालेला आहे आणि गोकुळामध्ये काय आनंद आहे कृष्ण जन्म प्रगट झाला म्हणून कृष्ण जन्माला आला म्हणून काय आनंद आहे एक गवळण तिच्या पुढे धावते तो आनंद बघितला अरे गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणीला पुत्र झाला यशोदेला मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक दावी एक पुढे नटवणे सुईनवणे एक डावे एक पुढे एक वाट सुटवणे दावी एक पुढे नटवणे सुईनवणे एक डावे एक पुढे एक वाट सुटवणे गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला मनती गवळणीला पुत्र झाला यशोदे मनती गवळणीला पुत्र झाला यशोदे हो गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक तिच्या पुढे धावते ती तिच्या पुढे धावते गोकुळामध्ये काय वातावरण झालं जिकडे तिकडे आनंद झाला जगाचा मालक प्रगट झाला आणि सगळीकडे गुकुडीच्या सुकांद पारणाई रे बाळ कृष्ण नंदागारी बाळ कृष्ण नंदागारी आनंदल्या नरलारी बाळ कृष्ण नंदागारी आनंदल्या नरलारी गोकुळाच्या आनंदाच्या नरनारे आनंदाच्या नरनारे आनंदाच्या नरनारे गर्दी गत गाती गाणे गर्दी गत गाती गाणे गोकुळीच्या दुकान बारणाई रे ग बाळकृष्ण नंदागारी बाळकृष्ण नंदागारी आनंदल्या नरलारी बाळकृष्ण नंदागारी आनंदल्या नरलारी बाळकृष्णानंदा घरे आनंदल्या नरनारे बाळकृष्णानंदा घरे आनंदल्या नरनारे बाळकृष्णानंदा घरे आनंदल्या नरनारे आनंदल्या नरनारे कधीच म्हणायचं नाही ज्या दिवशी याच्यातला सेल काढून घेतला ना त्या दिवशी रिमोट खलास अवघड आहे ऐका उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी आहे चला गोकुळीच्या सुखांत पार नाही रे का गोकुळामध्ये सुख प्राप्त झाले का जगाचा मालक सुखरूप आहे सुखरूप पैसा तुझ्या कोणी सांगा त्याच्याकडे सुख आहे आपल्याकडे काय हो बाबा प्रत्येक जीव आपण दुःखी आहोत कोई तन दुखी तो कोई मन दुखी कोणाला कशाचं दुःख आहे कोणाला कशाचं दुःख आहे तुम्ही आपण दुःखीच आहे अरे फकीर सुद्धा दुःखी आहे संन्यासी सुद्धा दुःखी आहे
आणि आपण सुद्धा दुःखी आहे संसारामध्ये लोक, पण परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. जिनाबाई सुद्धा म्हणते की असा सुखाचा सागर ज्या वेळेला गोकुळामध्ये प्रगट झाला त्यावेळेला गोकुळातल्या लोकांना आपोआप सुख मिळालं. आणि म्हटले दुसरा फायदा, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळातल्या लोकांना सहज ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. सहज त्यांनी पुस्तक जरी वाचलं, ग्रंथ जरी वाचला तरी त्यांच्या लगेच स्मरणामध्ये ते प्राप्त होऊन जायचं. ती पावर आहे त्या भूमीची, ती पावर आहे ती भूमीची. दादांनो, ही गोकुळ परमात्म्याची भूमी आहे. आणि त्या गोकुळामध्ये परमात्म्यानं कोणकोणती लीला केली असं नाही म्हटलं. वृंदावन म्हटलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे वृंदावनी, केले देवे मथुरी असं म्हटलं का नाही, केले देवे गोकुळे. परमात्मा ज्या वेळेला बाबा छोटाचा मोठा होतोय, किती ज्या वेळेला परमात्मा तळ हातावरती रांगायला लागला, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने रागत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. हे अंगणी रंगनाथ तुम्या देखील गस, अंगणी रंगनाथ तुम्या देखील हे अंगणी रंगनाथ तुम्या देखील. हे गवळण जसवंती बजावे तुझं गरज सर्व तळहात टेकीत, सर्व तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रांगत. परमात्मा तर हात टेकत आला. आई मला भूक लागली ग. अरे कृष्णा, अरे बाबा सध्या उठला रे तू, तोंड धु बाबा, दात घास, मग तुला लोणी दे. जगाच्या मालकानं आईची खुशामत केली, आईचा आग्रह धरला, आईनं शांत केलं बाळाला. पण कन्हैया हट्टी होता बाबानो, हट्टी होता. अरे तुला लोणी देते मी. आत गेली लोणी आणण्यासाठी. परमात्मा त्या डेऱ्यामध्ये उडी टाकली. आई ज्या वेळेला लोण्याचा गोळा घेऊन आली, माझा कन्हैया दिसत नाही. कन्हैया कुठे आहे रे तू? कन्हैया आवाज येते पण कृष्ण काही दिसत नाही. तो कसा आहे, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तसा ब्रह्मांडाचा चालक आहे. कर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्याकडे. तो परमात्मा डेऱ्यात जाऊन बसला. आई आवाज देते, माझा कृष्ण दिसत नाही. रई लावायला सुरुवात केली. जाऊ दे, कृष्ण बाहेर गेलाच. रई लावायला सुरुवात केली, पण लोणी काही खालचं वरी येत नाही. हळूहळू खालचं लोणी काही वरी येत नाही. आई म्हटली लोणी का येत नाही यशोदा? आई म्हटली लोणी का वर येत नाही? हात खाली घातला तर परमात्म्याची शेंडी हातात आली. काय आली? शेंडी हातात आली. उठून उभा केला. अरे कृष्ण आहे का रे? हो मम्मी मीच आहे. अरे तुला जर रवी लागली असती तर मी कोणाला बघितलं असतं? आई मला ही रवी काही करू शकत नाही, लाकडाची रवी आहे. कारण मी वरच्या रवीचा बाप आहे. असा कर्तुम शक्ती ज्या परमात्म्याकडे आहे, तो जगाचा मालक आहे बाबा. त्या परमात्म्याचं चरित्राचं उच्चारण आहे या अभंगामध्ये. ज्या वेळेला परमात्मा बाल्यावस्थेमध्ये असताना, किती दिवसाचं बाळ आहे परमात्मा मी त्याही दिवशी सांगितलं, परमात्मा फक्त 7 दिवसाचा आहे. कंसानं मीटिंग भरवली. मीटिंगा बरेचसे असतात. ऐका, मीटिंगा बरेचसे असतात, पण कंसाने मीटिंग घेतली होती कृष्णाला संपवण्याची, बाळाला संपवण्याची. मीटिंग घेतली. मीटिंगवर मीटिंग चालू होती. आता तुमच्या आमच्या मीटिंगा वेगळ्या असतात, बायाच्या मीटिंगा वेगळ्या आहे. कारण बायाचा बचत गट आहे. काय? बायाचा बचत गट माणसाचा पक्का ओळाऊ गट आहे. नाही का? बायानं बचतच करावं. आणि खरोखरच त्या बचत गटाची मीटिंग नव्हती, देवाला संपवण्याची मीटिंग होती.
त्या बाईने विचारलं का हो कसली गर्दी. म्हटले ताई इथं बडबड केल्यापेक्षा पुढे जा. केल्यापेक्षा इथं पुढे जा ना. कंस राजाचा शत्रू जन्माला आला, त्यानं वेळा ठेवला, जो कोणी त्याच्या शत्रूला मारेल त्याला योग्य बक्षीस देईल कंस राजा. ते बाई म्हटले शत्रू किती दिवसाचा आहे. 7 दिवसाचा. वेळा उचलला. तिनं रूप बदलवलं. कुठे गेली रूप बदलण्यासाठी. रोहना थोबामध्ये ब्युटी पार्लर मध्ये गेली. तिनं लगेच तिचे ते सरळ केस होते ते हेकोडे करून टाकले असे नाही का. ते डोळ्याचे ॲब्रो केला. ॲब्रो मी 15 दिवसातून मामा घरी गेलो. 15 दिवसातून घरी गेलो. कोपऱ्यात बाई बसेल होते. मी म्हटलं का ग मी तर घरी येतच होतो, तू रडत बसली का. त्याचे डोळे व्हायला होते एवढाले शापर असे बटाटे एवढाले डोळे. मी म्हटलं घरीच येत होतो, तुम्ही काऊन रडली एवढी. ते म्हणे मी कशाला रडू. म्हटलं मग डोळे का सुजले, तुम्हाला माणसायला काय कळेल. म्हटलं मग का सुजले, का रडली. व म्हणे रड्या गिड्याचं काही नाही, मी ते ब्युटी पार्लरमध्ये गेली तो आब्रो केला आणि डोळे सुजले. म्हटले महाराज म्हणताय ब्युटी पार्लरमध्ये गेली, सुंदर प्रसादाने तिने लगेच धारण केले, रूप घेतलं तिनं. किती गोड ऐका. लगा के गजरा पहन के साड़ी चाल चली पर आई गोकुल में आ गई पुतना. गोकुल में आ गई पुतना. आ गई पुतना. गोकुल में आ गई पुतना. गोकुल में आ गई पुतना. पुतळा डोरले सगळन बैदन गमरेला गम्मर बटा. पुतळा डोरले सगळन बैदन गमरेला गम्मर बटा. नकातन दगालुणी सगळं दटमट करुणी सगळं शृंगार करुणी. बाईने सलग बाई नेसली ग शालू कुठला आहे म्हणे. बोथ्यातला नाही का. आता बोथ्यात सप्ताह चालू आहे तर कुठला आहे शालू. बोथ्यातलाच. नामचिंतनाचा. बाई नेसली ग शालू पैठणी जा. नेसली ग शालू पैठणी जा. नेसले ग शालू पैठणचा. हरी नेसले ग शालू पैठणचा. मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस. गाणं भेटणार बाई आज मला खास. काना भेटणार बाई आज मला खास. मथुरेच्या बाजाराचा आज बाई दिवस. काना भेटणार बाई आज मला खास. काना भेटणार बाई आज मला खास. लावडी उलगा कोणी ग बाई मला. लावडी उलगा कोणी कोणी कोणी. लावडी उलगा कोणी ग बाई मला. लावडी उलगा कोणी कोणी कोणी. पुतळ्या डोरले सगळ्याला मैदान कमरेला कंबर बट्टा. पुतळ्या डोरले सगळ्याला मैदान कंबर बट्टा. नकात नत घालुनी सगळं झाड माट गारुणी.